नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल विद्यार्थी नामावरती. आणि एक अपडेट माहिती असेल, ज्या विद्यार्थ्यांना माहित नाही त्यांना सांगू इच्छितो. मेरिट लिस्ट आपली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आलेली आहे पोस्ट SSC डिप्लोमाची पॉलिटेक्निक कोर्सेस इंजिनिअरिंगच्या अंतर्गत. तर चला बघूया की या छोट्याशा व्हिडिओमध्ये ती कशी बघायची. बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जसं मी सांगितलं माहिती असेल, त्यांनी बघितली असेल. इथं आता तुम्हाला नवीन मेनू दिलेला आहे किंवा लिंक दिलेली आहे. इथून तुम्ही तुमचा वैयक्तिक तुमचा जो मेरिट नंबर आहे तिथून बघू शकता. कॉन्सॉलिडेटेड पूर्ण विद्यार्थ्यांची लिस्ट तुम्हाला इथं बघायला मिळतील. महाराष्ट्र स्टुडंट इथून तुम्ही डाउनलोड करू शकता. इथून ऑल इंडिया आणि JNKचे स्टुडंट्स इथून त्यांची मेरिट लिस्ट बघू शकतात. तुम्ही एकदा इथं क्लिक केलं की तुम्ही पुढे जाल. तुम्हाला इथं तुमचा सध्याचा ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकायची. इथं सिलेक्ट करायची डेट, मंथ आणि इयर, बर्थ इयर आणि कंटिन्यू म्हणायचे. बाकीचे ज्या तुमच्या सूचना आहेत तुमच्यासाठी त्या वाचून घ्या. ह्याच्यामध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर मग आता तुम्ही तुमची मेरिट लिस्ट बघितली की ही झाली प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही प्रोव्हिजनल असते, तात्पुरती असते. याच्यामध्ये बदल होणार आहेत. जे विद्यार्थी 4 तारखेपर्यंत फॉर्म भरणार आहेत त्यांचेही नाव याच्यामध्ये फायनल मेरिट लिस्टमध्ये इन्क्लूड होणार आहे. त्याच्यामुळे जो प्रोव्हिजनल मेरिट नंबर आहे हा फक्त अंदाजित मेरिट नंबर आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही अजून थोडेसे खाली सरकणार आहात, हे लक्षात असू द्या. आता पुढे काय करायचं आहे, जर समजा आपल्या मेरिट लिस्टमध्ये काही प्रॉब्लेम आहे, काही करेक्शन्स तुम्हाला करायची गरज आहे, तर अशा वेळेस ज्यांनी स्क्रुटिनी मोडनी फॉर्म भरलेला आहे ते लोक 3 तारखेपासून ते 5 तारखेपर्यंत त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात ऑनलाईनच. समजा एखादं डॉक्युमेंट आता तुमच्याकडे आलंय, मार्क्स वाढलेले आहेत, रिव्हॅल्युएशनमध्ये तुमचे मार्क्स वाढलेत किंवा जे काही करेक्शन तुम्हाला करण्याची गरज आहे, एखाद्या सीट टाईपवर तुम्ही दावा ठोकला नव्हता आणि आता डॉक्युमेंट तुमच्याकडे, म्हणजे समजा माझ्याकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे, इन्कम सर्टिफिकेट नसल्यामुळे TFWSला येस केलं नव्हतं, पण आता मला करायचं आहे. त्याच प्रकारे EWS वाले स्टुडंट्स किंवा कॅटेगरीचे डॉक्युमेंट मी अप्लायच केलं नव्हतं पण आता अप्लाय केलेलं आहे. जी काही कंडिशन आता तुमची अपडेट झालेली असेल आणि तुम्हाला जर त्याच्याबाबत तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचं असेल, ते करेक्शन करायचं असेल, तर हा शेवटचा चान्स आहे. याच्यानंतर करेक्शन संभव होणार नाहीत आणि स्क्रुटिनीवाले त्यांच्या लॉग इनमधून ते भरू शकतील. आणि फिजिकल स्क्रुटिनीवाल्याने काय करायचं आहे, तुम्ही जिथून तुमचा फॉर्म कन्फर्म करून घेतलेला आहे त्या रिपोर्टिंग करायचं त्या FCला आणि तिथून तुम्ही काय करायचं, तुमची जी तक्रार आहे ते तिथं नोंदवून घेतील, ते करेक्शन्स करतील आणि तुम्हाला काय करतील, नवी रिसिप्ट देतील. आणि ह्या लोकांच्या बाबतीत काय होईल, स्क्रुटिनी बाबतीत त्यांची रिवाइज्ड तुमची रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट तुमच्या लॉग इनमध्ये जनरेट होईल. म्हणजे हा काळ आहे आपल्याला करेक्शनचा. आणि एकदा हे करेक्शन झाले की मग 7 तारखेला फायनल मेरिट लिस्ट येईल आणि तो जो मेरिट नंबर आहे त्या मेरिट नंबरवरतीच आपले ॲडमिशन पुढे होत जाणार आहेत. एक छोटासा अपडेट मला तुम्हाला द्यायचा होता. बराच वेळ झालेला आहे तशी येऊन, परंतु काही कार्यव्यस्ततेमुळे मला तुम्हाला देता नाही. संध्याकाळी आपण डिटेल चर्चा करणार आहोत की मागच्या वर्षी किती स्टुडंट्स, कोणत्या कॅटेगरीचे किती स्टुडंट्स अवेलेबल होते मेरिट लिस्टमध्ये, यावर्षी किती आहेत, म्हणजे आपल्याला अंदाज येईल की या वर्षीचं मेरिट किती वाढू शकतं किंवा किती कमी होऊ शकतं. तर याबाबत आपण भेटू संध्याकाळी. तोपर्यंत नमस्कार, थांबूया इथे. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.